नमस्कार. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री स्वामी समर्थ. सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो, त्याचबरोबर हाती घेतलेले कामही लवकरात लवकर पूर्ण हो, अशी मी स्वामींचरणी श्रीकृष्णाचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा महत्त्वाचा विषय म्हणजे अजा एकादशीचे महत्त्व, हे व्रत कसे करायचे आणि ह्या व्रताची कथा आपल्या चॅनलवरती ऑलरेडी मी टाकलेली आहे. जरूर जाऊन ऐका. ही कथा ऐकल्याने सुद्धा तुमचे पाप जे आहे ना ते सर्व नष्ट होणार आहे. तुमचे जे दुःख आहे ते सर्व नष्ट होणार आहे. केवळ ऐकल्याने सुद्धा तुम्हाला ह्या एकादशीचे व्रताचे फळ मिळणार आहे. तर अवश्य जाऊन ही व्रतकथा ऐका. मी खाली कमेंट बॉक्समध्ये लिंक शेअर करते किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक शेअर करते. जरूर जाऊन पहा. तर आपल्या वर्षभरात आपल्याला 24 एकादशी येतात. तर त्यापैकी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी जी असते ती म्हणजे अजा एकादशी असते. श्रीकृष्णाच्या जन्माष्टमीच्या नंतर जी येणारी एकादशी असते तिला अजा एकादशी असे म्हणतात. तर ह्या वर्षी 2025 ऑगस्ट महिन्यामध्ये 19 तारखेला ही अजा एकादशी आलेली आहे. म्हणजेच तुम्ही ही एकादशीचे व्रत जर कराल तर तुम्हाला खूप फळ मिळणार आहे. तर हे व्रत कसे करायचे? जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही पूर्वजन्मीचं पाप जे आहे ते भोगत आहात, तुम्हाला खूप अडचण येतात, खूप मार्गात दुःख येतात आणि कुठलीही गोष्ट करायला गेले तर कामं मार्गी लागत नाही, तर तुम्ही अवश्य हे व्रत आहे ते अवश्य करा. आणि हे व्रत केल्यावर रात्रीचे पारायण अवश्य करा. म्हणजे काय, रात्रीचं जागरण करा आणि श्रीकृष्णाचे नामस्मरण सतत करा. यामुळे तुमचे जे काही पाप आहे ते सर्व नष्ट होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी अवश्य येईल. तर हे व्रत तुम्हाला कधी करायचे आहे मी सांगितलं आहे. 19 ऑगस्ट या दिवशी अजा एकादशी आहे. तुम्हाला ह्या एकादशीचं व्रत मंगळवारी करायचं आहे. मंगळवारी 19 ऑगस्ट या दिवशी हे एकादशीचं व्रत करायचं आहे. तर ह्या एकादशीच्या व्रता दिवशी तुम्हाला चुकूनही जर तुमचं व्रत नसेल तर तुम्ही ही कथा जरी ऐकली, आपल्या चॅनलवर आहे अजा एकादशी व्रताची कथा, संपूर्ण सविस्तर मी कथा ठळक आवाजात टाकलेली आहे. अवश्य पहा, ऐका. तर ही जी व्रतकथा ऐकला ना तरी तुम्हाला पुण्यफळ मिळणार आहे. पण तुम्ही व्रतकथा ऐकणार आणि तुम्हाला पुण्यफळ मिळणार असं आहे का? तर काही व्रताचे नियम असतात. जर तुम्ही व्रत करत नसाल तर काही नियम तर अवश्य पाळायचे आहे. जे व्रत करत नाहीत त्यांच्यासाठी सांगते. त्यांनी ना ह्या व्रता दिवशी अजिबात भाताचे सेवन करायचे नाही. जे तांदूळ असतात त्याचा भात आपल्याला अजिबात खायचा नाही आहे. तर फक्त हा एक नियम आहे, एवढा हा तुम्ही पाळायचा आहे. श्रावण महिना तर असाही बरेच हिंदू धर्मामध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये पाळला जातो. म्हणजे मद्यपान, मांस, मच्छी, मटण हे तर आपण खातच नाही. पण जरी तुम्ही पाळलं नसेल तर ह्या दिवशी अजिबात ह्याचं सेवन करू नये. हे कोणासाठी झालं तर जे व्रत करत नाहीत त्यांच्यासाठी. व्रत करतात त्यांनी ह्या दिवशी काय खायचं नाही आहे. जे व्रतस्थ आहे त्यांनी शक्यतो फलाहार घ्या. त्याचबरोबर दूध, फळे, म्हणजे फलाहार म्हणजे दूध आणि फळे खाऊ शकता तुम्ही. चहा पिऊ शकता. त्याचबरोबर अगदीच ज्यांना जमत नाही, उपवास तर करायचा आहे, नामस्मरणही करायचं आहे, पण सहन होत नाही, ह्यांनी तुम्ही एक वेळचं फराळ करू शकता. म्हणजे शाबू, भगर खाऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही मिठाचे पदार्थ खायचे नसतील, काही जण असं नियम पण करतात बघा की मिठाचे पदार्थ खात नाहीत, तर त्यांनी तुम्ही रताळे जे असतात ते खाऊ शकता. बटाटा असतो साधा उकडून घेऊन दुधात कुस्करून सुद्धा खाऊ शकता. तर ह्यामुळे सुद्धा तुमचं व्रत नक्कीच सफळ होतं, खूप छान होतं. किंवा गुळ शेंगदाण्याचा लाडूसुद्धा खाऊ शकता, राजगिऱ्याचे लाडूसुद्धा खाऊ शकता. तर अतिशय सोप्या पद्धतीने हा व्रत करायचा आहे. ह्याच्यासाठी असं मोठं काही करायचं हा असा नियम नाही आहे. त्याचबरोबर हे व्रत करायचं आहे अशा प्रकारे
म्हणजे जर तुम्हाला खाऊन पिऊन करायचं असेल तर तुम्ही हे पदार्थ खाऊ शकता. आणि शक्यतो ज्यांचं व्रत नाही त्यांनी भात अजिबात खाऊ नये. एकादशी ह्या उपवासाला ना भात वर्ज्य आहे. दुसऱ्या दिवशीसुद्धा बरेच जण उपवास सोडायला अजिबात खाऊ नये हा भात. तर ह्याची मी कथा नक्कीच घेऊन येणार आहे. भात का खाऊ नये, का टाळावा भात खाणे, नक्कीच मी तुम्हाला सविस्तर माहिती नक्कीच देईल. सध्या व्हिडिओ फार मोठा होईल म्हणून मी फक्त तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे. दुसरी गोष्ट, पूजन कसे करायचे आहे. तर आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे किंवा पाट घ्यायचा आहे. सकाळी स्नान वगैरे करून सुशोभित होऊन आपण देवपूजा करून घ्यायची आहे. आणि देवपूजा करताना आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे किंवा पाट घ्यायचा आहे. त्याच्याखाली मस्त रांगोळी काढायची आहे. पाटावरती आपल्याला एक पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे. यानंतर तुम्हाला त्यावरती थोडेसं अक्षता वाहून तिथे सुपारी ठेवायची आहे. श्री गणेशाचे आधी पूजन करायचे आहे, आगमन करायचे आहे. त्यानंतर दिवा लावायचा आहे. तुपाचा दिवा लावायचा आहे. शक्यतो नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावू शकता. तूप आणि तेल मिक्स करून अजिबात दिवा लावू नये. त्यानंतर भगवान विष्णूची मूर्ती असेल, जर नसेल तर प्रत्येक घराघरामध्ये श्री बाळकृष्णाची मूर्ती ही असते, ती ठेवायची आहे. सगळ्यांनाच माहिती आहे बाळकृष्ण म्हणजेच विष्णूचं रूप आहे. तुम्ही कुठल्याही रूपात बाळकृष्णाचं किंवा विष्णूची पूजा केलात तर ती भगवान विष्णूपर्यंत पोहोचणार आहे. तर बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. पंचामृताने स्नान वगैरे घालून त्यांना ठेवायचं आहे. त्यानंतर त्यांना अष्टगंध लावायचा आहे किंवा बुक्का लावायचा आहे. यानंतर शक्यतो हळदी कुंकू व्हायचं नाही आहे भगवान विष्णूला. त्यानंतर त्यांना तुळशीपत्र व्हायचं आहे. मंजिरीसहित असेल तरी ठीक, नसेल तर साधं तुळशीचं पत्र असेल. तुम्ही 11 तुळशीची पानं वाहू शकता. आणि प्रत्येक वेळी वाहताना त्यांच्या चरणाशी स्पर्श करायचा आहे. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. यानंतर तुम्ही त्यांना पिवळी मिठाई किंवा शेंगदाणे आणि साखरेचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता. शक्यतो पिवळी मिठाई असेल तर पिवळी मिठाई ठेवू शकता. नसेलच तर तुम्ही गुळ आणि शेंगदाणेसुद्धा ठेवू शकता किंवा साखर आणि शेंगदाणेसुद्धा ठेवू शकता किंवा शेंगदाण्याचा लाडूसुद्धा ठेवू शकता. जर शक्य असेल, तुमच्या घरामध्ये तुम्हाला करू लागणारे बरेच जण असतील तर तुम्ही शक्यतो भगवान विष्णूला एकादशीच्या दिवशी गुळ आणि खोबऱ्याचा प्रसाद लाडू करून दाखवला जातो. आणि तो प्रसाद दाखवताना स्वतःहून आवाहन करायचं आहे, प्रसाद भक्षण करा म्हणून. देवांना आवाहन करून आपण बोलवून घ्यायचं आहे. प्रसाद वगैरे ठेवून मस्तपैकी त्यांची आरती करायची आहे. आरती करताना सगळ्यात शेवटी घालीन लोटांगण म्हणायचं आहे. आरती का करावी तुम्हाला माहिती आहे का? देवाची आरती केल्याने आपल्याकडून जी पूजेमध्ये चुका वगैरे होतात ना, त्या दुर्लक्षित होतात. भगवान श्रीकृष्णाला, भगवान विष्णूला आरती केल्याने प्रसन्न वाटते आणि आपल्यालाही वाटते. आणि ह्यामधून जर आपल्याकडून एखादी दुसरी चूक घडली असेल ना तर ती क्षमा होते. त्यामुळे आरती अवश्य करा. यानंतर जे आपण तुळशीपत्र वाहिले आहेत त्यापैकी एक तुळशीपत्र घेऊन आपण ते स्वतः ग्रहण करायचं आहे. तर अशा प्रकारे साधी सोपी पूजा करायची आहे. सर्व घरातील देवी देवतांचीही मोठ्यांनाही नमस्कार करायचा आहे आणि ह्या व्रताची सांगता करायची आहे. हे दिवसभर व्रत करून रात्रभरही जागरण करायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल तुम्हाला गेल्या जन्मीच्या पापाचे बरेच कर्म तुम्ही भोगत आहात आणि आता ते आपल्याला सहन होत नाही आहे, अगदी सहन होण्याच्या पलीकडे गेलेलं आहे, तर तुम्ही नक्कीच हे व्रत करून रात्रीचे जागरण करून दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व भोजन वगैरे करून, भोजन म्हणजे स्वतः करून नाही, भोजनाची वगैरे तयारी करून थोडासा दक्षिणा ब्राह्मणाला द्या. म्हणजे पूर्ण दक्षिणा देऊ शकता. म्हणजे आमच्या इथे बघा गव्हाचं पीठ, थोडे तांदूळ, चटणी, मीठ आणि असं बरेच गोष्टी आम्ही दान करतो. आमच्या घरामध्ये पूजा वगैरे असेल ना त्यावेळी. त्याप्रकारे जर तुम्ही दान केले आणि तुमच्या इच्छेने 101 रुपये देऊ शकता, 1001 रुपये देऊ शकता, अगदी तुमच्या इच्छेने 51 रुपयेसुद्धा देऊ शकता. ते दान करा. त्यानंतर येऊन तुम्ही भोजन करा. नक्कीच तुम्हाला तुमच्या पापकर्मातून मुक्ती मिळेल. तर ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. तर हे व्रत जोही व्यक्ती करतो त्यांचे
पूर्व जे केलेले पाप आहेत, ह्या जन्मात केलेले जे पाप आहेत ते नष्ट होतात आणि सुखाची प्राप्ती होते आणि त्याचबरोबर वैकुंठातही आपल्याला स्थान मिळतं. तर ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अवश्य लिहा. त्याचबरोबर जर आवडली नसेल तर डिसलाईक करा व्हिडिओ. त्याचबरोबर भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. असेच नवनवीन माहितीपूर्ण आपल्या धर्म, संस्कृती, उपवास, व्रत, वैकल्य, पूजा, पाठ मी घेऊन येत असते व्हिडिओमध्ये, अगदी साधी आणि छोट्या सोप्या सोप्या उपायांमध्ये. चला तर मग भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह. ओम नमः भगवते वासुदेवाय नमः.